महाराष्ट्राचे मंत्री हनी ट्रॅपमध्ये फसले आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही। एक मंत्री विधानसभेमध्ये रमीचा डाव टाकतो, त्याला मुख्यमंत्र्यांनी अभय दिलं। मित्रहो नमस्कार। नांदेड जिल्ह्यातल्या उमरीच्या तहसीलदारांनी बघा आपल्या निरोप समारंभाच्या वेळेला तहसीलदारांच्या खुर्चीमध्ये बसून हे गाणं म्हटलं। अर्थातच तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि मग काय महसूल विभागानं तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावरती थेट निलंबनाची कारवाई केली। खरं तर गाणं म्हणण्याची ती तशी योग्य जागा नव्हती। एखाद्या खाजगी हॉलमध्ये किंवा अन्यत्र कुठं हा कार्यक्रम झाला असता तर तिथे हे सगळं घडलं असतं तर त्याची एवढी चर्चा झाली नसती। या एकूण प्रकरणावर आता दैनिक सामनानं आज एक अग्रलेख लिहिला आहे बघा। हा अग्रलेख खरोखरच विचार करायला लावणार आहे मित्रांनो। बघा तुम्ही वाचला नसेल तर काय म्हटलं आहे बघा या अग्रलेखामध्ये। सरकारी कार्यालयात खुर्चीवर बसून याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना हे गाणं गायल्यानं जर या राज्यामध्ये तहसीलदारावर निलंबनाची कारवाई होत असेल तर अशा खुर्च्यावर बसून पैसे खाणारे, लोकांचा छळ करणारे तलाठी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना बावनकुळे कोणती कठोर शिक्षा देणार आहेत? उमरीच्या तहसीलदारांनी फक्त गाणेच गायले आणि गाणे ऐकायला सर्वच कर्मचारी जमले। आता तहसीलदारांचं गाणं ऐकलं म्हणून या सगळ्या उपस्थित कर्मचाऱ्यावर देखील दंडात्मक कारवाई होणार आहे काय? गाणे गाण्याची कृती बेजबाबदार ठरवून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या कलम 4(1) नुसार विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली। या कारवाईची इतिहासात नोंद राहील। एका सुंदर गायलेल्या गाण्याने शासकीय अधिकाऱ्याचे निलंबन महाराष्ट्रामध्ये झाले म्हणजे शासकीय कार्यालयातील खुर्चीवर बसून यापुढे गुणगुणता येणार नाही। मूड लागला म्हणून ठेका धरता येणार नाही। तहसीलदारानंतर यांनी तर फक्त गाणे गायल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि निलंबन करण्याऐवजी कठोर शब्द त्यांना समज सुद्धा देता आले असते, पण तसं झालं नाही। बरं, हे सर्व कुठं घडतंय या महाराष्ट्रात? ज्या राज्यामध्ये सध्या सर्वात जास्त राजकीय आणि प्रशासकीय बेशिस्त बजबजपुरी माजली आहे, भ्रष्ट व्यभिचारी मंत्र्यांना शिस्त लावण्याची, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची हिम्मत या राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये नाही। त्या राज्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी गाणं म्हणजे हा अपराध ठरलेला आहे। महाराष्ट्राचे मंत्री हनी ट्रॅपमध्ये फसले आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही। एक मंत्री विधानसभेमध्ये रमीचा डाव टाकतो, त्याला मुख्यमंत्र्यांनी अभय दिलं। एक मंत्री पैशाच्या बॅगा उघडून चड्डी बनियांवर सिगारेटचे झुरके मारताना दिसतो, त्याच्यावर कारवाई नाही। सत्ताधारी पक्षाचा आमदार उघडा बंब अवस्थेमध्ये आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करतो, त्याचं चित्रण राज्यानं पाहिलं तरी सुद्धा कारवाई नाही। सर्वोच्च न्यायालयात MMRDAच्या एका टेंडर घोटाळ्यामध्ये 3,500 कोटीची चोरी पकडली गेली, पण संबंधित टेंडरबाबत उपमुख्यमंत्र्यावर कारवाई नाही। खून, विनयभंग, भ्रष्टाचार करून अनेक मंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये नांदत आहेत, त्यांच्यावर शिस्तीचा बडगा नाही। लाडकी बहीण योजनेत बहिणीच्या नावावर हजारो पुरुषांनी पैसे लाटले आणि राज्याच्या तिजोरीला कोट्यावधीचा चुना लावला। त्या सर्व लाडक्या भावांना हात लावण्याची हिम्मत राज्यकर्त्यामध्ये दिसत नाही। पण निरोप समारंभात एका तहसीलदारांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गाणं गायलं म्हणून त्यांना सरकारी सेवेतून निलंबित केलं गेलं। खरं तर महसूल खात्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। राज्यात भ्रष्टाचाराच्या बाबतीत महसूल आणि पोलीस खातं नेहमीच आघाडीवर राहिलेलं आहे। जनसामान्यांचा सर्वाधिक संबंध असलेली ही दोन खाती आहेत आणि तिथं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आहे। फडणवीसांचे राज्य आले म्हणून राज्यातील भ्रष्टाचार थांबला असं घडलेलं नाही, उलट तो वाढत चालला आहे। स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी कवडीमोल भावामध्ये नागपुरातील 60-70 एकर जमीन पदरात पाडून घेतलीच ना। तेव्हा कुठे होते नियम, शिस्त, कायदे? काही आडवा आलेलं नाही।
भरतीपासून टेंडरपर्यंतच्या घोटाळ्यांनी महाराष्ट्रात शिखर गाठलं आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या उमरीच्या तहसीलदारांनी शासकीय खुर्चीत बसून गाणं म्हटल्यामुळं शिस्तभंग झाला हे अजबच आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची शिस्त बिघडली असं जे म्हणतात त्यांचंच संतुलन सर्व बाबतीत बिघडलेलं आहे. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी या गायिका आहेत त्याच राज्यातील सरकारी अधिकारी कार्यालयामध्ये गाणे गायला हा कठोर अपराध ठरू नये. तहसीलदारांनी कार्यालयात नंगानाच घातलेला नाही, गोंधळ केलेला नाहीये, टाके दरोडे टाकलेले नाहीत, लोकांना छळलेलंही नाही, फक्त गाणंच गायलं ना. बावनकुळे जाऊ द्या हो, या चुकीला माफी असायलाच हवी. मित्रांनो, सामनाचा हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा बरं. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.